नमस्कार. आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचा आवडता मध त्याचे आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत, त्याचे गुणधर्म कुठले आहेत आणि त्याचे सेवन कसे करावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. मध जेव्हा कच्च्या स्वरूपात असतो तेव्हा त्यात अमिनो ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि साखर या सर्वांचा समावेश होत असतो. त्यात फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असल्याने तो साखरेपेक्षा अधिक गोड असतो, पण त्याचा ग्लायकेमिक इंडेक्स म्हणजे GI फार नसतो. GI ही कर्बोदक आणि कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थाच्या रेटिंगची प्रणाली आहे. 1 चमचा मधामध्ये 58 कॅलरीज, 5.3 ग्रॅम कर्बोदके, 5.4 ग्रॅम साखर, 0.1 ग्रॅम प्रथिने आणि 0 ग्रॅम फॅट असते. मधाचे आरोग्यासाठी फायदे प्रामुख्याने त्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते यावरही अवलंबून असतात. त्याचबरोबर तो मध कोणत्या फुलातून गोळा केला आहे त्याच्या दर्जावरही अवलंबून असतात. कच्चा मध हा कोणत्या प्रकारे गरम केला जात नसतो. त्याच्याबरोबर तो पाश्चराइज, अधिक स्वच्छ किंवा फिल्टरही केला जात नाही. मूळ स्वरूपातच मध हा आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा असतो आणि अधिक पौष्टिक तत्वे टिकून राहतात. त्यावर प्रक्रिया करण्यामध्ये ही पोषक तत्वे कमी किंवा नष्ट होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो. मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे कफ दूर होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध पाण्यासोबत सेवन करावा. मधामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. मधामुळे संसर्गापासून बचाव होतो. हे फायदे हवे असतील तर रात्री झोपण्यापूर्वी दुधासह 1 चमचा मधाचे सेवन करावे. त्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. मधामुळे त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन तुम्ही करू शकता. मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचेही कार्य करतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते आणि तुमचा रंगही उजळतो. मधात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे केसांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. मधाचे सेवन केल्याने केस लवकर वाढतात, त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मधाचे सेवन करावे. तसेच मधापासून तयार केलेले हेअर मास्कही तुम्ही केसांसाठी वापरू शकता. मधामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते असे म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह मधाचे सेवन तुम्ही करू शकता, त्यामुळे चरबी कमी होते. अशा प्रकारे मधाचे सेवन केल्यास जलदरित्या वजन कमी होण्यास मदत होते. घसा खवखवण्याचा त्रास होत असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी 1 चमचा मधात आल्याचा थोडा रस मिसळून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. यामुळे घशातील खवखव कमी होईल आणि तुम्हाला आराम मिळेल. मधाचा वापर अनेक वर्ष जंतुनाशक म्हणूनही करण्यात आला आहे. मध्यम किंवा फार खोलवर नसलेल्या जखमा, अल्सर किंवा भाजलेच्या जखमा लवकर भरण्यासाठी मध मदत करतो असं म्हटलं जातं. यामागचं कारण म्हणजे मध हा प्रामुख्याने ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या 2 घटकांपासून तयार झालेला आहे. हे 2 साखरेचे घटक पाणी शोषून घेतात, त्यामुळे मध जखमेतील पाणी शोषून घेतो आणि जखम कोरडी करतो. त्यामुळे जखमेमध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशीची वाढ होत नाही. मध आणि विशेषतः अधिक गडद रंग असलेला मध हा फ्लेवोनॉइड्स यासारख्या रासायनिक संयुगाचा चांगला स्रोत असतो. फ्लेवोनॉइड्समध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी ॲलर्जी गुणधर्म आहेत. असे समोर आले आहे की फ्लेवोनॉइड्स या घटकामुळे काहीजण मधाला आरोग्याच्या दृष्टीने साखरेचा चांगला पर्याय आणि अँटीऑक्सिडंटचा स्रोत मानतात. पण साखरेपेक्षा मधाचा GI कमी असला तरी त्यात कॅलरीजचे प्रमाण अधिक असतं, त्यामुळे तो रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकतो. म्हणून मधाचं ठराविक प्रमाणातच सेवन करायला हवं. मधाचं वर्गीकरण किंवा वर्णन मोपची साखर असं केलं जातं, पण त्याचा आहारात मर्यादितच समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तो बहुतांश प्रौढांसाठी सुरक्षित समजलं जात असलं तरी सल्ल्यानुसार त्याच्या सेवनाच्या मर्यादा असावी.
मधुमेह असणाऱ्यांसाठी किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मात्र साखरेऐवजी मधाचा पर्याय निवडून फारसा फायदा होत नाही. कारण काही झालं तरी शेवटी दोन्हींमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढतच असतं. शक्यतो 12 महिन्यापेक्षा कमी वय असलेल्या नवजात मुलांना मध देणे टाळावे. जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.